Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. नमस्कार, मी मृण्मयी जोशी. इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये आज आपलं पहिलं लेक्चर आहे. इंग्लिश स्पीकिंग किंवा स्पोकन इंग्लिश मध्ये दोन भाग येतात. देर आर 2 पार्ट्स. पहिलं म्हणजे इंग्लिश ऐकणं म्हणजे लिसनिंग इंग्लिश आणि इंग्लिश बोलणं म्हणजे स्पीकिंग इंग्लिश. तर इंग्लिश जेवढं आपण जास्त ऐकू तेवढं आपल्याला स्पोकन इंग्लिशमध्ये मदत होते. त्यासाठी लिसनिंग इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी जास्तीत जास्त संवाद किंवा कॉन्व्हर्सेशन ऐकणं गरजेचं असतं. आणि स्पीकिंग इंग्लिशमध्ये सुरुवात लहान सेंटेन्सेस म्हणजे लहान वाक्यांनी सुरू करून मग आपण आपली सेंटेन्स फॉर्मेशन आणि व्होकॅब्लरी वापरून इंग्लिश व्यवस्थित बोलू शकतो. तर अगदी सोप्या गोष्टींनीच मी सुरुवात करणार आहे. आज आपण कवर करू फक्त ग्रीटिंग्स आणि संबोधन किंवा सॅल्युटेशन असं ज्याला म्हणतात. म्हणजे एखादा माणूस आपल्याला भेटला की आपण त्याच्याशी सुरुवातीला इंग्लिशमध्ये कसा संवाद साधणार आहोत. तर एखादा माणूस भेटला की जसं आपण मराठीत नमस्कार किंवा नमस्ते असं म्हणतो तसं आपण इंग्लिशमध्ये हॅलो किंवा हाय हे संबोधन वापरतात. तर दिवसाची जी वेळ असते त्याप्रमाणे आपलं इंग्लिशमध्ये आपण ग्रीट करतो. सकाळची वेळ जेव्हा असते फ्रॉम मॉर्निंग टिल आफ्टरनून म्हणजे दुपारी 12 वाजेपर्यंत तेव्हा आपण गुड मॉर्निंग हे ग्रीटिंग वापरतो. दुपारी 12 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत गुड आफ्टरनून हे ग्रीटिंग आपण वापरतो. आणि संध्याकाळी 5 नंतर साधारण रात्रीपर्यंत आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटत असतो तेव्हा गुड इव्हनिंग हे संबोधन किंवा हे ग्रीटिंग आपण वापरतो. एखाद्याला भेटून जेव्हा आपण त्याच्यापासून लांब जात असतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात वाईल लिव्हिंग आपण गुड नाईट असं ग्रीट करतो. त्यामुळे एखादा माणूस रात्री जरी पहिल्यांदाच भेटला तरी आपण भेटल्या गुड नाईट अशी आपण कॉन्व्हर्सेशनची सुरुवात करत नाही. हा एक छोटासा नियम होता. त्याच्यानंतर जनरली समोरच्या माणसाला आपण डिअर या नावाने संबोधतो इंग्लिशमध्ये. जसं की डिअर राहुल फर्स्ट नेम किंवा डिअर मिस्टर जोशी. तर आता हे जे संबोधन आहे मिस, मास्टर, मिस्टर आणि मिसेस यात काय फरक आहे तो आपण एकदा जाणून घेऊया. जेव्हा अनमॅरिड मेल यांना आपण संबोधतो तेव्हा आपण जनरली मास्टर हे संबोधन वापरतो. जेव्हा एखादी अनमॅरिड फिमेल यांना आपण संबोधतो तेव्हा मिस हे संबोधन आपण वापरतो. तसंच जेव्हा मॅरिड मेल यांना आपण ॲड्रेस करतो तेव्हा त्यांना आपण मिस्टर असे संबोधतो. तसंच मॅरिड फिमेलला आपण मिसेस असं संबोधतो. यात एक अजून एक छोटासा नियम म्हणण्यासारखा एक असा असतो की जेव्हा आपण मिस्टर किंवा मिसेस हे संबोधन वापरतो तेव्हा त्याच्याबरोबर सरनेम किंवा जे लास्ट नेम असतं ते घेतलं जातं. त्यामुळे मिस्टर जोशी आणि मिसेस जोशी असं संबोधतात. शक्यतो मिस्टर आणि फर्स्ट नेम जे आहे तुमचं प्रथम नाम ते
जनरली वापरलं जात नाही. तर हा तो एक छोटासा नियम होता. तर आता आपण ह्या आपण जे काही थोडं शिकलो आहे की ग्रीटिंग आणि संबोधन हे वापरून एक छोटंसं 2 ओळींचं कॉन्व्हर्सेशन कसं तयार होतं. तर हॅलो, हाय म्हणजे नमस्कार. छोटंसं वाक्य हाऊ आर यू म्हणजे तुम्ही कसे आहात. आय एम फाईन मी मजेत आहे किंवा मी ठीक आहे. आणि बाय हे संबोधन आपण निघतो किंवा निघते यासाठी वापरतो. जेव्हा आपण एखाद्या माणसाला परत भेटूयात असं आपल्याला म्हणायचं असतं तेव्हा आपण म्हणतो सी यू बाय किंवा सी यू सून किंवा सी यू लेटर. तर ही काही छोटीशी वाक्य मी तुम्हाला सांगून ठेवलेली आहेत. त्यात अजून एक छोटंसं वाक्य असतं, तुम्हास भेटून आनंद झाला किंवा आनंद वाटला हे आपण कसं म्हणतो, प्लीज्ड टू मीट यू सर किंवा प्लीज्ड टू मीट यू मॅडम. तर ही अशी छोटी वाक्य शिकली की संवाद किंवा संभाषण साधायला मदत होते. तर आज थोडक्यात आपण काय काय कव्हर केलं. तर स्पोकन इंग्लिशमध्ये काय असतं तर ग्रीटिंग्स, माणूस समोरचा भेटला की आपण कसं ग्रीट करतो. मग नंतर संबोधन आणि आता एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन मी वाचून दाखवणार आहे. म्हणजे लिसनिंग इंग्लिशमध्ये हे येईल. ते कॉन्व्हर्सेशन असं राहील. हॅलो, हाऊ आर यू. आय एम फाईन थँक यू. What is your name? My name is Mrunmayee. Where do you live? I live in Pune. What are you here for? I am here to teach English. हे असं एक छोटंसं कॉन्व्हर्सेशन. मला आशा आहे की स्पोकन इंग्लिशचा हा पहिला पार्ट आपल्या सर्वांच्या लक्षात आला असेल. तर थँक्यू.